स्वामी समर्थ. आता मी तुम्हाला सांगणार आहे झाडू का देऊ नये. तर झाडू ही आपल्या घरातली लक्ष्मी आहे. लक्ष्मी आपण कुणाला दान देतो का? नाही देत. आपली जी मेड असते म्हणजे आपल्या घरामध्ये जी काम करणारी असते आपण सहजच जर जुना झाडू झालेला असतो तर आपण तिला देतो, पण आपल्या घरातली लक्ष्मी तिच्या घरामध्ये प्रवेश करते हे आपल्या लक्षात येत नाही. ज्या वेळेस आपल्यावर संकट येतात, आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची कमतरता भासते, त्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्याने काहीतरी अशा चुका होत आहे. का होत आहे आपल्याला कळून येत नाही. तर हीच ती चूक आहे की आपण अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आपण सहजच दुसऱ्याला देऊन टाकतो. आणि दुसरं म्हणजे लक्ष्मी मातेला धने पण खूप प्रिय आहे. बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धने कुणाला देत नाही, पण इतर दिवशी पण धने कधीच कुणाला देऊ नका, कारण धने पण हे एक धनाचा एक खूप महत्वाचा भाग मानला गेलेला आहे. शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्या कधीच कुणाला दान देऊ नका, किंवा आपल्या शेजारी पाजारींना जर आल्या तर त्यांना सुद्धा देऊ नका. भलेही राग आला तरी चालेल, पण ह्या वस्तू कधीच कुणाला देऊ नका. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ